हाय फ्रेंड्स, मी निकिता. स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही गेलेलो घोरपडीच्या जत्रेला. तर आम्ही पहिल्यांदाच गेलेलो घोरपडीच्या जत्रेला, त्यामुळे आम्ही देऊळ काही बघितलंच नव्हतं. पण खूप मोठं देऊळ आहे आणि कोणत्या देवीचं आहे तेही तुम्हाला दाखवते, चला. तर हे बघा, आम्ही आज चाललोच होतो देवळात. तर गर्दी बघून तर आज जाऊच वाटत नव्हतं. तर आम्ही त्या गर्दीतनंच वाट काढत एकदाचं देवळ. तर या देवळात बघा एक वेगळीच प्रथा आहे की नवसाची मुलं वरतून खाली फेकतात. मी तर ही प्रथा पहिल्यांदाच बघितलेली. तर आम्ही ते बघत होतो, मी आणि शीतल, आणि आम्ही दोघेही आश्चर्य झालो, कारण आम्ही पहिल्यांदाच असं काही बघितलेलं, आधी कधी बघितलंच नव्हतं. असो, त्यानंतर देवदर्शन वगैरे केलं आणि बाहेर जायचं होतं, पण ह्यांनी काय ते बाहेर येतच नव्हते, त्यांना तीच बघायचं. त्यामुळे थोडा वेळ तिथंच थांबलो आणि त्यानंतर बाहेर आलो. त्यानंतर स्टेशनऱ्यांकडे गेलेलो. तर इथं बघा स्टॉल वेगळाच होता, नुसतं जेंट्सच होतं. त्यात आमच्या पिल्ल्याला आणि दिदूला घड्याळ घ्यायचं होतं. ते हुडकत आम्ही गेलेलो. त्यानंतर घरगुती काय लागणार आहे ते पण वस्तू बघितल्या, पण त्या काय पसंत पडल्या नाही, त्यामुळे घेतल्याच नाहीत. त्यानंतर पुढं आलो. पुढं आल्यावर ते घड्याळांचा स्टॉल दिसला तिथं, त्यामध्ये बघितलं, पण तिथं प्राईस एवढी होती की बासच, त्यामुळे ते कॅन्सल केलं आणि त्यानंतर पुढं गेलो. त्यानंतर पुढे निघालो. तिथले स्टॉल दाखवते तुम्हाला, चला. त्यानंतर पुढे गेल्यावर आम्ही एका स्टॉलला थांबलो. तिथं थोडीशी शॉपिंग केली. वेगवेगळे झुमके वगैरे होते तिथं. मी दिदूला एक बेल्ट, 2 क्लिपा वगैरे अशा काही घेतलेल्या. त्यात शीतलनं पण भाऊजी मदत करत होते शॉपिंग करायला, आणि ह्यांचं तर काम होतं शूट नुसतं करायचं मागून. तर फायनली आमची शॉपिंग वगैरे झाली आणि आम्हाला घरी जायला उशीर होत होता. सो आम्ही घरी चाललो आहे. तर खाण्यापिण्याचं शूट काय आम्हाला घेता आलं नाही. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.